जय जय रघुवीर समर्थ। नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा। नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 91 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या रामनामाला मुखामध्ये न येणाऱ्या जीवाचं वर्णन करताना आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की नये राम वाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी। खऱ्या अर्थाने हा भूमिभार झालेला जीव आहे। हे आपलं जीवन त्याने व्यर्थपणे गमावलं। खऱ्या अर्थाने ज्याला क्षुद्र म्हणता येईल असा जर कोणी जीव असेल तर तोच ज्याने या राम नामाला आपल्या मुखी धारण केलं नाही। अरे राम नाम काय आहे? बहुआगळी बोलिली व्यासवाणी। म्हणजे व्यासांनी ज्या राम नामाचं महत्व गायलं, जनाला सांगितलं, आणि आम्ही त्या व्यासांचेच असताना देखील राम नाम जर घेत नसूत तर आपलं जीवन व्यर्थ आहे। हे समर्थांचं गेल्या श्लोकाचं सांगणं आहे। सज्जनो, आज समर्थ पुनश्च एकदा एका वेगळ्या पद्धतीने आम्हाला या राम नामाच्या महतीचं वर्णन आजच्या श्लोकातून करून सांगत आहेत। काय म्हणतायत समर्थ माऊली? नको वीट मानू रघुनायकाचा। हे मना, वीट मानू नको। मी तुला वारंवार रामनामाचं महत्व सांगतोय, माझ्या रामाच्या भक्तीचं महत्व सांगतोय। नको बरं वीट मानू, नको वीट मानू रघुनायकाचा। आणि या रामनामाला तू आपल्या मुखाशी धारण कर, कारण अति आदरे बोली जे नाम वाचा। तू त्या रामनामाला अत्यंत आदराने आपल्या मुखाशी तू धारण कर। समर्थ या रामनामाची महती सांगण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत। प्रयत्नांची जणू काही पराकाष्ठा हे संत करतात। काय पाहिजे हो या संतांना आपल्याकडून? काही ते फी आकारतायत का? बघा, आपण आजच्या काळात कुठल्याही कन्सल्टेशनला गेलो तरी त्याची किती मोठी फी असते, आणि आम्ही ती आवडीने देतो। पण हे संत आम्हाला अगदी प्रेमाने, अत्यंत निस्वार्थ बुद्धीने, केवळ आमच्या कल्याणासाठी सांगतात। म्हणून समर्थ आम्हाला अप्रत्यक्षरित्या म्हणतात की अरे आम्ही तुम्हाला इतकं कळवळून सांगतोय राम नाम घ्या, राम नाम घ्या, आणि तुम्हाला त्याच्यासाठी काही कन्सल्टेशन फी पण मागत नाही। कारण नवेचे कदा, त्याला कुठल्याही प्रकारे पैसे द्यावे लागत नाहीत। नवेचे मुखी सापडे रे फुकाचा। तुम्हाला कुठल्याही पद्धतीने या रामनामासाठी खर्च करावा लागत नाही। असं हे अत्यंत फुकट असलेलं हे भगवंताचं नाम तुम्ही का बरं घेत नाही, जे तुमचं अतीव कल्याण करणारं आहे? समर्थ त्यामुळं अत्यंत कळवळून म्हणतात, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा। अरे मना ऐक ऐक ऐक, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। आता एकदाच मनापासून तो जयघोष कर बरं त्या जानकी वल्लभाचा। त्या जानकीचा तो प्रियतम अर्थात तो प्रभू रामचंद्र, त्याचं नाम
अत्यंत तू आदराने घे बरं. अरे त्याच्यासाठी तुला काहीही खर्च करायचा नाही बाळा. असे माझे समर्थ अत्यंत कळवळून आमच्यासारख्या सामान्य जीवांना सांगतायत. सज्जनो, या श्लोकामध्ये आपल्याला काही शब्दांवरती नीट लक्ष दिलं पाहिजे. नको वीट मानू रघुनायकाचा. इथं वीट हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. बघा, आम्हाला काय असतं, कुठल्या गोष्टीचा वीट येतो? ज्याची पुनरावृत्ती होते, जे पुन्हा पुन्हा सांगितलं जातं, जी गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते ना. अनेकांना नाही का सकाळी उठल्यानंतर कंपनीत जायचं म्हटलं की वीट वाटतो. कधी एकदा तो शनिवार रविवार येतो आणि कधी ती सुट्टी मिळते, अशी त्यांच्या मनाची अवस्था असते. पण आम्हाला जरी त्याचा वीट आला तरी आम्ही ते करतच राहतो. कारण त्यातून मिळणारा पैसा, त्यातून त्या पैशाच्या आधाराने घेतलेले भोग, त्या भोगातून मिळणारं सुख, हे मनुष्याला पुन्हा 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 जरी कंटाळा आला तरी देखील त्या गोष्टी करायला भाग पडत असतात. जेव्हा संत आम्हाला एखाद्या गोष्टीला वारंवार सांगू लागतात, बघा समर्थ गेले जवळजवळ मला असं वाटतंय की गेल्या 20 ते 25 श्लोकांमधून आम्हाला रामनामाच्या शिवाय दुसरं काहीच सांगत नाहीये. त्यामुळं जे मनापासून याचं चिंतन करतायत ना, त्यांना देखील वाटेल की अरे किती पुनरावृत्ती करतायत समर्थ. ती खरं तर पुनरावृत्ती नाही. काहीही करून ते आम्हाला आमच्या हृदयी ठसवण्याचा हा संतांनी केलेला आटोकाट प्रयत्न आहे. बस तुम्ही नाम घ्या, याच्या पलीकडे मला काहीही अपेक्षा नाही. हे जे श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात ना, ते यासाठी की तुम्ही नाम घ्या, बाकी मी सर्व करतो तुमच्यासाठी. अहो, मी तुमच्या दारात एखाद्या श्वानाप्रमाणे लोळत पडतो. तुमचा प्रपंच तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करून देतो. तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. पण आम्हाला देखील बऱ्याचदा कधी कधी मी गमतीने लोकांना म्हणतो, आजचं प्रवचन वाचलं का महाराजांचं? नाही, आज नाही वाचलं. काय, पण माझं बरेचदा पारायण झालंय, आता मला माहिती आहे काय लिहिलंय. म्हणजे आम्हाला हे जीवाच्या कल्याणासाठी सांगितलेल्या गोष्टींचा वीट येतो बरं का. एखाद्या ग्रंथाचं पारायण करा म्हटलं तरी वीट येतो. जपाला बसलो तरी काही माळा झाल्यानंतर आम्हाला कंटाळा येतो. काही घरामध्ये कोणी नसलं तर आम्हाला एकटं बसण्याचा वीट येतो. मग आम्ही टीव्ही लावतो. मग टीव्ही लावून आणखीन त्यामध्ये देखील आम्हाला कंटाळा आला की आम्हाला आणखीन काही वेगळं करावं असं वाटतं. मनुष्याला वीट येणं ही त्याची एक जणू काही स्वाभाविक प्रक्रिया झाली आहे. आणि त्यातही विशेषत्वाने परमार्थपर गोष्टींचा तर त्याला आतून खरंच कंटाळाच असतो. कोणीतरी सांगितलंय काहीतरी त्याच्यामुळं आपल्या प्रपंचाचं चांगलं होऊ शकतं, अन्यथा देव रागवेल, या भूमिकेमधूनच आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत. आम्हाला कुठं देवाची आवड आहे, कुठं प्रेम आहे. आणि अशा या प्रेमाच्या अभावी आम्हाला स्वाभाविकपणे वीट येतो. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आवडी आणि शिणवी. ज्याला आवड आहे ना त्याला कधीच त्याचा शीण होत नाही. ह्या दोन परस्पर विरोधी शब्द आहेत. जर आम्हाला परमार्थपर गोष्टींचा वीट येत असेल, शीण होत असेल, तर एक निश्चित त्यातून सूत्र आहे की आम्हाला त्याची आवड नाहीये. आणि मग आम्हाला आवड कशाची आहे? आम्हाला आवड प्रपंचाची आहे, त्या प्रपंचातून मिळणाऱ्या सुखाची आहे. पण कधी आपण विचार केलाय का हो? तोच दिवस, तोच सूर्योदय, त्याच्याबरोबर तोच आपला नित्यक्रम. माता भगिनींचं वाक्य असतं ना की सकाळी उठलं की बाबा तोच विषय की आता नाश्त्याला काय करायचं. नाश्ता होत नाही तोपर्यंत स्वयंपाकाला काय करायचं. ते होत नाहीये तोपर्यंत घर आवराआवरी, आणि मग दुपारचं काही काम करत नाही तोपर्यंत संध्याकाळी पुन्हा रात्रीसाठी काय. खरं तर उभं काढणाऱ्याच गोष्टी आहेत. एखाद्या घाण्याच्या बैलाला तरी थोडीशी विश्रांती मिळेल, पण आम्ही या रहाट गाडग्याला एक प्रकारे सतत चक्रा मारतोय, सतत. शंकराचार्य उगीच नाही म्हणतो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परंतु तरी देखील आम्हाला याचा वीट येत नाही. वीट येतो रामनामाचा, वीट येतो सगुण उपासनेचा, वीट येतो संतांनी सांगितलेल्या गोष्टींचा. खरं तर वीट यायला पाहिजे या गोष्टीचा, जे अत्यंत नश्वर आहे, जे खरं तर संपूर्णपणे कुठलंही फलित आमच्या पदरात टाकणार नाही. तरी देखील आम्ही तिथं मात्र दररोज उत्साहाने सादर होतो.
आणि रामनामाला मात्र आमच्या मनामध्ये आदर नाही. एकदाच्या त्या 5 माळा करून टाकल्या. असा आमचा तो या रामनामाच्या विषयीचा भाव आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात, अरे खरं तर वीट यायला पाहिजे प्रपंचाचा, पण हे जीवा तुला वीट येतोय, नको वीट मानू रघुनायकाचा. वीट तुला रघुनायकाचा वाटतो? तुला काय कळालंय राम? बघा, एखादा आपला आवडता पदार्थ असेल तर तो आवडता पदार्थ आपण जेव्हा, उदाहरणार्थ आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे, थंडीचे, आणि एखाद्याने गरम गरम आपल्याला गुलाबजाम आणून दिला, तर त्या गुलाबजामचा तुकडा आपल्या जिभेवर पडताच एक विशेष आनंद तुमच्यापैकी प्रत्येकाला होणार. कारण त्यामध्ये एक रस आहे, त्यामध्ये एक आस्वाद आहे, त्यामध्ये एक मधुरता आहे. आम्हाला अजूनही रामनामाची मधुरता कळालीच नाही ना. आणि ती मधुरता अशी आहे की कदाचित तुम्ही 1-2 गुलाबजाम खाल्ल्यानंतर तिसऱ्या गुलाबजामाला म्हणाल की नको आता बस, कारण हा हॅपीनेस डिमिनिशिंग आहे, कमी होत जाणार आहे. पण राम नाम नावाची मधुरता अशी आहे की ती तुम्ही जितकी घ्याल तितका तितका तो वाढत जातो. दिन दिन बढत सवायो, अशी माझी मीराबाई म्हणते. पण आम्ही तो अनुभव घ्यायलाच जात नाही. आपण म्हणालो, दादा आम्ही घेतो नाम, पण आम्हाला अजून त्याचं माधुर्य कळालं नाही, आम्हाला त्याची अजूनही चव कळाली नाही. काय कारण असेल बरं? सज्जनो, त्याचं उत्तर देखील आपण नीट विचार केला पाहिजे. बघा, पाण्याची वाफ होते, ती काही आपण गॅसवर तपेलं ठेवलं किंवा कुकर ठेवला की लगेच पाण्याची वाफ होते का हो? त्याला 1 डिग्री पर्यंत उकळत आणलं की मग त्या पाण्याचं तापमान वाढत 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 जातं आणि मग वाफेची निर्मिती होते, होय की नाही? मग तुम्ही 4-5 माळा घेणार, 10 माळा घेणार आणि म्हणणार की रामनामाचं माधुर्य आम्हाला कळत नाही. ते माधुर्य कळण्यासाठी चंदनाप्रमाणे आपण थोडंसं झिजावं. त्या वाणीला आपण जणू काही एक चाळाच लावून टाकावा रामनामाचा. गिरवत राहावं ते नाम. डोळ्याच्या समोर सतत त्या रामनामाचाच आपण आकार, नामाकार वृत्ती ठेवून त्याचं चिंतन करत राहावं. आणि मग बघावं की त्या रामनामाचं एकदा माधुर्य तुम्हाला, त्याची चव एकदा तुम्हाला आली ना, की ती चव अशी आहे. बघा, जसे सोकावलेले बोके असतात बघा, ते बोके बरोबर त्यांना माहिती असतं की कुठं दूध ठेवलेलं आहे आणि ते बरोबर संधी साधून येऊन त्या टप्प्यावरती त्या दुधाला आस्वाद घेऊन जातात. आपण हे पाळीव प्राण्यांमध्ये बघतो ना, कारण त्यांना त्याची चव माहिती आहे. सज्जनो, मला असं वाटतं की या सृष्टीमधून प्रत्येक गोष्ट आम्हाला हे शिकवते की रसास्वाद घ्यायला शिका. आणि तो रसस्वाद आहे, खऱ्या अर्थाने माधुर्य आहे, ते रामनामामध्ये आहे. आणि ज्याने ते एकदा चाखलं ना, त्याला कधीच रघुनायकाचा वीट येऊ शकणार नाही. त्याला वीट येईल या चाललेल्या पोकळ संसाराचा, त्याला वीट येईल या चाललेल्या उगीचच कधीच फलित न होणाऱ्या आमच्या व्यर्थ येरझाऱ्यांचा. त्याला तर सतत असंच वाटेल की कधी एकदा नामाला बसतोय. तुम्हाला सांगू, नामाची चव चाखल्याची खूण, तुमची नामस्मरणाची वेळ झाली ना की तुम्ही सगळं हातातलं काम टाकून ज्या दिवशी नामस्मरणाला बसाल तेव्हा समजा की आपल्यामध्ये देखील हृदयात तो रामनामाचा कवडसा आता कुठेतरी उघडला गेलाय. नाहीतर आमच्याकडे सगळ्यात लोवेस्ट प्रायोरिटी आहे नामाला. आज करणार होतो, पण काय झालं, यांचा फोन आला आणि मग खूप वेळ गेला, किंवा यांनी बोलवलं म्हणून नाम राहिलं. म्हणजे थोडक्यात काय की नामाला आमची सगळ्यात शेवटची प्रायोरिटी आहे. पण जेव्हा ही प्रायोरिटी अशी वाढत वाढत जाईल, गुरुदेव रानडेंचं मी उदाहरण सांगितलं ना की चान्सलरनी दुसऱ्या दिवशी बोलवलं आहे असा निरोप धाडला, तेव्हा त्यांच्या सेवकांनी विचारलं की किती वाजता जायचं. ते म्हणाले, ज्या वेळेला मला माझं नाम सोडेल त्यावेळेला मी जाईन. सज्जनो, ही अगदी एवढी मोठी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत नाही, पण निदान आपण आपला नित्य नेम प्राणापलीकडे जर सांभाळायला लागलो ना, तरी मी असं समजीन की आपल्याला रामनामाची गोडी कळालेली आहे. नको वीट मानू रघुनायकाचा. आणि मग ते नाम कसं घ्यावं? प्रसन्नतेने घ्यावं, प्रसन्न मुद्रेने घ्यावं, शुचितेने घ्यावं, सर्व दृष्टीने आपलं मन प्रसन्न करावं. आणि तो रामराया आपल्या समोर आलेला आहे, आपण त्याचं नाम घेतोय ना,
जसं एखादा आज्ञाधारक मूल आईने हाक मारताच त्याच्या समोर येऊन उभं राहतं ना, माझा राम तर परम आज्ञाधारक आहे. जेव्हा त्याचा भक्त त्याचं नाम करू लागतो, त्यावेळेला सज्जनो, तो रामराया जणू काही तुमच्या समोर येऊन उभाच राहतो बघा. आणि हेच माझे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, मी म्हणजे राम तुमच्या समोर उभा आहे, या भावनेने तुम्ही नाम घ्या. मग जर रामराया तुमच्या समोर उभा आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण त्यातून दुसरं एक त्याचं चिंतन सूत्र मी तुम्हाला आधी सांगितलं की नामामध्येच नामी सामावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नाम घेता त्या क्षणी नामी देखील तिथं येतोच, त्याला यावंच लागतं. आणि मग तो नामी जर तुमच्या समोर येऊन उभा राहिला, तर तुम्ही ज्या नामाचं चिंतन करत आहात, ज्या प्रभू रामचंद्रांची तुम्ही भक्ती करत आहात, तो रामराया जर तुमच्या समोर आला, तर तुम्ही काही जांभया देत त्याच्याकडे बघणार का हो? तुम्ही कसं पाहाल त्याच्याकडं? एकटक पाहत राहाल. पापणी देखील तुमची लवणार नाही. तुमचे अष्टसात्विक भाव जागृत होतील, डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. तो हा या रामासाठी असलेला अत्यंतिक आदर, अति आदरे बोली जे राम वाचा. कारण मी नाम घेतोय म्हणजे तो प्रत्यक्ष नामी माझ्या समोर उभा आहे. आणि या भूमिकेमधून तुम्ही नाम घेताना आपल्या हृदयामधल्या रामाला त्याचं दर्शन घेता 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 नामस्मरण करावं. शक्यतो कुठल्याही इतर व्यवधानांमध्ये पडू नये. मी बघतो कधी कधी लोक मोबाईल स्क्रोल करत करत एका हातामध्ये जपाची माळ चालू ठेवतात. काही लोक कोणाशी तरी बोलताना माळ चालू ठेवतात. काही लोक तर खाताना, अहो ठीक आहे, संतांनी दिलीये मुभा आम्हाला, उठता बसता जाता येता, हे सगळं संतांची करुणा आहे हो. पण मला असं सांगा बरं सज्जनो, जर तो राम त्या नामामध्ये आपल्या समोरच उभा राहतोय, तर आपण कसं नाम घेतलं पाहिजे? आणि मी तुम्हाला सांगू का, जर तुम्ही या भावनेने नामस्मरण कराल की तो राम माझ्या समोर उभा आहे, तर मी तुम्हाला त्या रामाच्या वतीने खात्री देतो की एक टप्प्यावरती तो राम खरंच तुमच्या समोर या नामाने येऊन उभा राहील. अति आदरे बोली जे राम वाचा. अरे त्या रामरायाला प्राप्त करण्यासाठी काहीच करायला नको, काहीच नको करायला. त्याला ना सोन्याची छत्र चामरं पाहिजेत, सिंहासनं पाहिजेत, ना मोठी मोठी रावळं पाहिजेत, काही नको. त्याला फक्त हवाय तुमचा वेळ, तुमचं प्रेम, तुमचं अटेन्शन. हा आदर भाव फक्त तुम्ही ठेवा. खरोखर हा आदर देण्यासाठी न वेचे मुखी सापडे रे फुकाचा. न वेचे. समर्थांना आमच्या फार काळजी, आमच्यासारख्या सांसारिकांची, की मग हे करायला खर्च किती? अयोध्येला जावं लागेल का? मग राम मंदिरात बसून जप करायला पाहिजे का? नाही, काहीच करायची गरज नाही. व्रते दान उद्यापने ते धनाची, ही धनाची आहेत सगळ्या गोष्टी, त्या आम्हाला करायची गरज नाही. त्याच्यासाठी कुठलाही पैसा खर्च करायची गरज नाही. ते आहे ना भावगीत, नाही खर्चली कवडी दमडी, काहीच खर्च केला नाही, पण तो राम फुकट प्राप्त झाला, तो केवळ ज्याने अत्यंत आदराने ते राम नाम घेतलं त्याच्यासाठी. सज्जनो, शबरी मातेप्रमाणे राम नाम घ्यावं. दररोज तो राम येणार आहे, या भूमिकेमधून आपण आपल्या स्वतःला, आपल्या घराला, आपल्या देवघराला असं काही सजवावं की अरे जर माझा रामराया आला तर काही न्यून पडायला नको. आणि त्याच उत्सुकतेने आपण त्याचं विसर्जन देखील करावं आणि शबरीप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील राम नामाला लागावं. न जाणे आज रामराया येईल, आज रामराया येईल. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. इथं जानकी वल्लभ हा शब्द समर्थांनी योजलेला आहे. बघा, समर्थांनी प्रत्येक रामाचं नाम घेताना वेगवेगळी विशेषणं वापरली आहेत. जानकी वल्लभ अर्थात जानकी मातेचा तो प्राणप्रिय. जसं जानकी मातेने रामाची वाट पाहिली ना, हनुमंताने एका शब्दामध्ये सांगितलं की राम नाम कसं घेतीये माझी माता जानकी, की नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट, लोचन निज पद जंत्रित, जाही प्राण की ही बाट. रामराया, अरे माझी जानकी माता कसा आपला प्राण त्यागेल, कारण प्राण जाण्याच्या सगळ्या मार्गांवरती रामा तूच बसलायस.
जिव्हेवरती तुझंच नाम आहे, डोळ्यामध्ये निरंतर तुझ्या चरणांची अभिलाषा आहे आणि हृदयामध्ये तुझं सगुण ध्यान करत माझी जानकी माता बसलीये, ती सुरक्षित आहे. हे जणू काही हनुमंत सांगतो. सज्जनो, त्या जानकी मातेने ज्या पद्धतीने आपल्या प्रियतमाचा धावा केला ना, तसं जर तुम्हाला प्रेम आलं ना रामनामाविषयी, रामाच्या भेटीला वेळ लागणार नाही. राम सेतू बांधेल, वानर अस्वलांना घेऊन येईल, काहीही करेल, पण तो तुम्हाला येऊन भेटेल, निश्चित समजा. पण यासाठी त्या रामाची भक्ती, त्या रामाचं प्रेम हे तुमच्या जीवनात उदयाला यायला हवं. हेच माझ्या समर्थांचं सांगणं. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय